डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाजाच्या साकूर येथील वीरभद्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ आदर्श शिक्षक सावळेराम कारभारी खेमनर यांच्या 30 वर्षांच्या प्रदीर्घ समर्पित आणि आदर्श शैक्षणिक सेवेबद्दल आयोजित केलेला सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या उत्साहात आशीर्वाद मंगल कार्यालय साकूर या ठिकाणी पार पडलाय। या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानं आणि विद्यालयातील मुलींच्या स्वागत गीतांना झाली। यावेळी लोकनेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सावळेराम खेमनर आणि त्यांच्या पत्नी सुनीता खेमनर यांचा सपत्नीक सत्कार केला गेला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर होते। या गौरव सोहळ्याला सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, राजहंस दूत संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक सीताराम वरपे, सरपंच सचिन सोनवणे, प्राचार्य सोपान खेमनर, कारभारी खेमनर, बाबासाहेब कडनर, सहादू दामू खेमनर यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर तसेच साकूर आणि आंभोरी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते। आपल्या 30 वर्षांच्या सेवाकाळात एस.के. खेमनर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या जपणुकीसाठी उल्लेखनीय योगदान दिलंय। त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये यश संपादन केलं असून शिक्षक म्हणून त्यांनी समाजामध्ये एक आदर्श निर्माण केलाय। उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत भावी आयुष्यासाठी निरोगी, आनंदी आणि दीर्घायू शुभेच्छा दिल्यात। कामातील जबाबदारी, सहकार्याशी असलेले प्रेमळ वागणूक आणि प्रत्येक व्यक्तीचा आदर ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खास वैशिष्ट्ये आहेत। बाबांनी आम्हाला नेहमी शिकवले की यश मोठे होण्यात नाही तर चांगला माणूस होण्यात आहे, यश मोठे होण्यात नाही तर चांगला माणूस होण्यात आहे। त्यांच्या या विचारामुळे आणि संस्कारामुळे आम्हाला आयुष्यात योग्य दिशा मिळाली। आज त्यांच्या सेवाकृतीच्या या विशेष प्रसंगी त्यांच्या कष्टाला, त्यागाला आणि योगदानाला मनापासून सलाम करते। बाबा, तुम्ही आयुष्यभर आमच्यासाठी जे केले त्याची परतफेड करणे शक्य नाही, पण तुमचा अभिमान वाटतो हे सांगणे मात्र नक्की शक्य आहे। असंच एक क्षण ज्यावेळेस बाबांनी 2 महिन्याच्या इयर घेतल्या, पण मी बाबांना सांगितलं होतं, बाबा काम करायचं तर शेवटपर्यंत आपल्याला मुलांची सेवा करायची आहे। आणि प्राचार्य सरांचा फोन आला की सर, आम्हाला तुमची गरज आहे, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इंग्रजी विषय शिक्षकाची गरज आहे। आणि मी बाबांना सांगितले, बाबा तुम्ही नक्की जा, कारण मुलांची सेवा करणे हे आपले परम कर्तव्य आहे। बाबांनी कसलाही विचार न करता शाळेमध्ये रुजू झाले आणि खरंच गुणवत्तेमध्ये मुलांनी नवोदय विद्यालयामध्ये एका मुलीने यशस्वी असे यश प्राप्त केले। शिष्यवृत्तीचा परीक्षेचा निकाल पण छान लागला। म्हणजे शाळेबरोबर गुणवत्ता ही महत्त्वाची असते, गुणवत्ता कशी टिकवावी हे बाबांनी सांगितले। सेवा केली। त्यानंतर त्यांनी मला सापडा पुन्हा
आंबोळ्याला आणि परत साखरला अशी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी चांगली सेवा केली आणि आज ते त्या सेवेनंतर त्या ठिकाणी निवृत्त होत आहे. मी सर्व उपस्थितांच्या वतीनं सातूर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या पुढील वाटसाठी शुभेच्छा देतो. सरांचं जर शिक्षण बघितलं तर आंबोऱ्यातून सरांचं शिक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. नंतर ते सह्याद्री ज्युनियर कॉलेजला संगमनेर या ठिकाणी होते. नंतर मुंबईला काही ठिकाणी काही कॉलेजला त्यांचं शिक्षण झालेलं आहे. असा संघर्ष करत त्यांनी आपलं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण केलं. त्याचबरोबर नोकरी जरी आपण त्यांची सेवा बघितली असेल तर अनेक सुरुवातीला कॉलेजेसमध्ये शाळेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. 2 वर्ष डेअरीचे सचिव म्हणून देखील सुरुवातीला त्यांनी काम केलेलं आहे. नंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये भाग्योदय विद्यालय असेल, त्याचबरोबर नंतर मल्हारराव होळकर विद्यालय आंबोरे येथे त्यांनी सेवा 12 वर्ष सेवा त्या ठिकाणी केली. वीरभद्र विद्यालयामध्ये सेवा दिली. वडगाव पाट येथील DK बोर्डे माध्यमिक विद्यालयामध्ये सेवा दिली. असा त्यांचा हा कालखंड खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि मला वाटतं की सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे ज्या शाळेत आपण शिक्षण घेतले त्या शाळेमध्येच आपण शिक्षक म्हणून, प्रोफेसर म्हणून, त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून आपण शिकवून मुलांना ही एक आनंदाचा समाधानाची बाब त्या ठिकाणी आहे असं मी खऱ्या अर्थाने मानतो. सरांचं जर कुटुंब बघितलं तर सरांचे वडील 107 वय, सरांच्या वडिलांचं इथं बसलेले 107 वय, तेव्हा भाग्यवान व्यक्तिमत्व आहे की 107 वयापर्यंत पोहोचू शकले. आणि त्याहीपेक्षा मला वाटतं त्यांचं कुटुंब भाग्यवान आहे की त्या वडिलांची छत्रछाया या कुटुंबावर एवढ्या वर्षापर्यंत आजपर्यंत त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर सरांचं कुटुंब बघितलं तर 7 बहिणी, 3 भाऊ असे 10 जणांचं भावंडांचं एक कुटुंब आहे. आणि किती खडकाळ काळातून त्यांना तुमचे वाटचाल असताना त्यावर आपल्याला लक्षात येईल. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे. तर आता थोडासा या ठिकाणी काही वेळा पोहोचवत आहे. तर मी सरांना या ठिकाणी सर जर या रिटायर होत असले तरी पण अजून त्या कारकिर्दी संपलेली नाही. त्यांना भविष्यात पुढे अजून गावासाठी काम करायचं, मल्हारराव होळकर विद्यालयासाठी काम करायचं, संस्थेसाठी सरांना काम करायचं. आज ते सरांचा पूर्वी त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये भरपूर काम केले. त्यांनी युवक काँग्रेसमध्ये खूप चांगलं काम केले. त्या आता सेवांचं झाल्यानंतर आपल्याला राजकारणात सुद्धा समाजकारणात चांगल्या नेत्यांची, चांगल्या नागरिकांची खूप गरज आहे. तेव्हा मी सरांना या सांगतो की तुम्ही 2 कामं करा. एक तर आता तुम्ही आंबोळ्यात राहणार, तिथल्या शाळेकडे लक्ष द्या, तिथं मला कसं मिळून कसं होत आहे यासाठी वेळ द्या. त्याबरोबर ते आपली सामाजिक कामं गावाच्या नेतृत्वाखाली एक मोठं सामाजिक चळवळ आहे. हे काही राजकारण नाही, सामाजिक चळवळ आहे. त्या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून इथल्या गरीब माणसाच्या त्याला उद्धारासाठी त्याला अधिक पुढे गेलं पाहिजे, शेतकरी बांधव पुढे गेला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही या चळवळीमध्ये काम करावं असं विनंती तुम्हाला देतो. आणि आपल्या परिवाराचं आपण आपल्या विकासनी कोणत्या 107 वर्षापर्यंत वय आहे इथे या ठिकाणी उपस्थित आहे. आपण कल्पना करू शकतो नाही 100 दिवशी आठवड्याचा आहे. तर आपण या ठिकाणी त्याला विनंती करतो. स्वातंत्र्य सेनानी कौशल थोरा यांनी आंबोळा, सातूर या ठिकाणी हायस्कूल सुरू केले आहे. हायस्कूल सुरू करायला मदत केली आणि म्हणून त्याच्यामध्ये काही मुलं शिकली, काही मुलं शिकली, काही नोकरीला लागली. त्यानंतर शिक्षण काय घेतलं मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे त्या समाजाला उन्नती झालेली आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आणि सावधान मंडळी सेक्रेटरीचं काम तिथं करीत आहे. फार चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून आज त्यांचा जो गौरव समारोह गौरव समारोह होत आहे त्यांना विषय देतो. आणि सातूरमध्ये सुद्धा लोकप्रियता विद्यार्थ्यांमध्ये दिसते आहे, लोकांमध्ये दिसते आहे. कौतुकाचा प्रवाह हा चाललेला आहे. तर आंबोऱ्याला सुद्धा विचार करून करावा लागेल. आंबोर सोडून चालत नाही आंबोऱ्याला त्यावेळेस वाटलं तर आपल्याला 105 वाढवत काय
सह्याद्री विद्यालयाच्या माध्यमातून विद्यादानाचं काम केलं. लोकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये दिसतं का तुमचे मनापासून काम केलेलं आहे. तुमचा स्वभाव कसा आहे. मी एखाद्या विद्यालयात सावरून सरांचं काय शिकते ते म्हणजे त्यांच्या पोरांमध्ये एका पोरासारखं तरुण मंडळी समाजाचे असेल आपल्याला दादा रणजित देशमुखांना चांगली मदत द्यायची होईल असं मला वाटतं. एक अत्यंत आनंदाचा हा स्वभाव आहे. मुलं सुद्धा त्यांचे एक अत्यंत महत्वाच्या पदावर नागरिक झाल्यानंतर एक महत्वाच्या याच्यावर काम करतात. तुम्हाला मुली सुद्धा शिकलेले आता मोकळे झाले. मुलं मुली सगळ्या लेवलला लागले. आता घरात जो अवस्था आहे तुमचा उपयोग आम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करून घेऊ. अत्यंत सुंदर सोहळा असं वर्णन करावं लागेल. परंतु अजूनही खूप टप्पे जीवनाचे पुढे आहेत. त्यामध्ये सुद्धा आपण अत्यंत चांगलं काम तुमचं व्हावं अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं इथं व्यक्त करतो. सह्याद्री विद्यालयाच्या आमच्या सगळ्या जे शिक्षक आहेत आता मुख्याध्यापक हे सगळे त्यांना मी एकच विनंती करेन की थोडंसं तुम्ही आसपास जिथून मुलं तुमच्या हायस्कूलला येतात तिथल्या मराठी शाळेकडे लक्ष द्यायचं काम त्यांनी करा. जिल्हा परिषदच्या शाळेकडे ज्यादा लक्ष दिलं पाहिजे. कारण तुम्हाला जे मुलं मिळतात हायस्कूलला ते शेवटी जिल्हा परिषदच्या शाळेतून येतात हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जिल्हा परिषदच्या शाळेतले मुलं सुद्धा अत्यंत यशस्वी होत असताना दिसत आहेत. खूप चांगलं यश त्यांना मिळतंय. या परीक्षा ग्रामीण पातळीच्या झाल्या किंवा केंद्रीय पातळीत झाल्या तिथं जिल्हा परिषदच्या मुलांचं यश हे उल्लेखनीय राहिलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे थोडं लक्ष आपण लावूया आणि पुढच्या काळामध्ये हे हायस्कूल सुद्धा अत्यंत चांगलं काम करेल. आणि आपल्याला सावरून सरांची मदत ही साकूरमध्ये आणि आंबोऱ्याला निश्चितपणे होईल. त्यांच्या पुढील जीवनाकरता मी शुभेच्छा देतो. शाळेचे प्राचार्य आदरणीय केंद्र सर, माझा सर्व स्टाफ, माध्यमिक उच्च माध्यमिक या सर्वांनी मला उत्कृष्ट असं सहकार्य केलं. आणि म्हणून या सर्व माझे सहकारी शिक्षक, माझे प्रिय विद्यार्थी, माझे कुटुंबीय आणि सदस्य त्या ठिकाणी आभार मानतो. आजचा हा माझा दिवस आयुष्याचे अविस्मरणीय आणि भावनिक क्षण आहे. अनेक वर्षाच्या सेवेनंतर आम्ही सेवानिवृत्त होतो. हा निरोगता क्षण आपल्याकडे माझ्यासाठी हा समाधानाचा आणि मुक्तीचा क्षण आहे. सेवा केली प्रामाणिकपणे जपली जाते मनुष्याचे आज मी ते आशीर्वादाची फळ माझ्या आयुष्यभराच्या कर्तव्याचे. शिक्षण म्हणून काम करताना अनेक विद्यार्थी गणवेश संधी आहे. तेव्हा माझा विद्यार्थी 2009 सालामध्ये मी थोडं आंबोरा साकोला प्रमोशन करणे आलो. त्यांनी माझ्या वतीचा डेप्युटी डायरेक्टर जिल्हा ट्रेनर आम्हाला विद्यार्थी आहे त्या त्यांना घराचं काम केलं. बोललो मागणं असेल तरी मराठी करीत आहे. किंवा डेप्युटी डिरेक्टर आहे. दुसरा माझा विद्यार्थी रवींद्र हा माझा विद्यार्थी आहे. किंवा रेंजर ऑफिसर आहे. त्याचप्रमाणे माझा विद्यार्थी जनरल आरटीओ आहे. माझे विद्यार्थी MBBS डॉक्टर इंजिनियर शिक्षक पोलीस PSI कृषी अधिकारी सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. आज कुठे माझे विद्यार्थी भेटतात सर्व मुले बोलतात. म्हणून शिक्षक म्हणून काम करताना अनेक विद्यार्थी संधी लागले. वर्गातील कुठे विद्यार्थी हा माझ्या विद्यार्थी नसता पण माझ्या कुटुंबाचे भाग त्यांच्या यशात माझा आनंद आणि त्यांच्या आपुलकीमध्ये माझी जबाबदारी. माझ्या सेवा मला अनेक सहकारी अधिकारी आणि पालकांचे सहकार्य आहे. त्याप्रमाणे माझ्या कुटुंबातील माझे बंधू जनता एकट्या असेल, घरगुती असेल, त्याप्रमाणे भरती असेल असे माझं कुटुंब एखादी कुटुंब पद्धतीने आहे. मी सर्व सेवा एखादी कुटुंब पद्धतीने केली आहे. आणि त्यामध्ये माझ्या घरगुतीने सुद्धा मला साथ दिली. आणि आता मोठं कुटुंब पद्धतीच्या तुलनेने आजही माझं कुटुंब एखादी गुन्हेगारी आणत आहे. माझ्या याच्यात माझे गंभीर कुटुंब असणारे माझे वडील यांचे वय वर्ष 107 मुलांशी असे माझ्याकडे आहे. आणि ते आजपर्यंत माझे माझ्या खंडित
तसे माझ्या कुटुंबातील सदस्य सर्वांच्या प्रेमामुळे विश्वासामुळे आणि मार्गदर्शनामुळे तुम्हाला 30 वर्षाचा खडतर प्रवास आपले सुख न झाला. याचवेळी एस.के. खिमनर यांचा वाढदिवसही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून साजरा झालाय. कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन वीरभद्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय साकूर यांच्या वतीनं केलं गेलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊ विठोबा खिमनर, एकनाथ खिमनर, मुलगा अक्षय, मुलगी अश्विनी कुदनर, पूजा मुटकुळे, पुतणे अजय, रोहन तसेच विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. सुभाष भालेरावसह रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.